बांधिलकी आहे आणि ती बांधिलकी माझ्या नागरिकांची आहे. ही लोक मला स्वतःशी मला कंपेअर करू शकत नाहीत. 3 पिढ्याची श्रीमंती सोडून मी राजकारणात जेव्हा आलो त्याला मी जाहीर केलेलं होतं मी कुठलाही दुसरा व्यवसाय आमचा फॅमिली बिझनेसचा बघणार नाही, पूर्ण वेळ मी राजकारणासाठी देतो. आणि अनेक लोकांनी टीका केली. त्या याच्या राज्यसभेचा एक मेंबर आहे शिवसेनेचे, त्यांनी टीका केली यांची एवढी प्रॉपर्टी कशी झाली. तर मी म्हटलं की माझ्या प्रॉपर्टी आधी वाचून बघा. मी ज्याला पहिल्यांदा आमदार बनलो त्याला किती प्रॉपर्ट्या होत्या आणि आता किती प्रॉपर्ट्या झालेल्या आहेत. माझ्या वाडवडलेच एवढे श्रीमंत होते की त्यांच्या प्रॉपर्टीची रक्कम तेवढी असणारच. आणि मग त्याच्यामधल्या जर मी 7-8 प्रॉपर्ट्या विकल्या असल्या तर त्या कशासाठी विकल्या. तर मी जे काही सामाजिक कार्य करतो त्याला जे लागतं त्यासाठी आमच्या वाडवडिलांनी एवढं करून ठेवलं म्हणून नाही करू शकलो. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आज सुद्धा लोक पैसे वाटत आहेत. पैसे वाटणे ही संस्कृती नाही. तुम्ही एक युवा पिढी बर्बाद करणार आहे आणि ही मी कधीही बर्बाद व्हायला देणार नाही. कुठून आले हे पैसे, कसे निर्माण झाले. राणेसाहेबांनी एक प्रश्न विचारलेला होता, आजही त्याचं उत्तर अनुत्तरीय आहे. त्याचं उत्तर आलं पाहिजे. पोलिसांनी यांची चौकशी केली पाहिजे आणि लोकांच्या जमिनी लुबाडण्याच्या ज्या केसेस झालेल्या आहेत त्या पोलिसांनी EOWकडे का पाठवल्या नाही याचं उत्तरसुद्धा पोलीस यंत्रणेला सिंधुदुर्गच्या द्यायला लागेल. आपल्याला अमुक मोठ्या व्यक्तीचा फोन आला म्हणून कोण बडे जेव्हा मारत असतील तर त्यांना मी एवढंच सांगतो, मी सांगितलं म्हणून फोन येतात. कारण माझं नेहमी एक तत्त्व राहिलेलं आहे, आधी समजावून सांगा आणि समजावून नाही सांगितलं तर मग संघर्ष अटळ असतो. आणि तो संघर्ष मी माझ्या जनतेसाठी करतो आणि तो संघर्ष करताना मी कधी मागे राहणार नाही. आणि म्हणून कुठलंही तुम्ही गोष्ट बघा की ज्या ठिकाणी कोणीतरी रघुनाथ मार्केटचा उल्लेख केला. रघुनाथ मार्केटमध्ये पूर्वी काय होतं, रेशनिंगचं दुकान होतं. ते संपूर्ण दुरुस्त मी केलेलं आहे. आजसुद्धा MSSIDCकडे चालवण्यासाठी ते दिलेलं आहे. MSSIDCच्या काही अडचणीमुळे ते लवकर सुरू करू शकले नाही. नाहीतर तिथं एअर कंडिशन एम्पोरियम सुरू होणार आहे. या ठिकाणी शिल्पग्राम बांधलं, या ठिकाणी हेल्थ पार्क बांधलं. प्रत्येक गोष्ट बांधत असताना ती फ्युचरच्या दृष्टीने बांधलेली आहे. उद्या सावंतवाडी पर्यटन शहर झालं की सावंतवाडीमध्ये येणाऱ्या लोकांचा ओघ वाढेल. आणि गेल्यामुळे धंदा वाढतो असं बिलकुल नाही. परंतु लोकांची जी मागणी होती की हायवे शहरातून गेला पाहिजे तर रिंग रोडवरून नॅशनल हायवे जो नवीन येतो आहे संकेश्वरवरून तो नेण्याची व्यवस्था केली. म्हणजे एवढं सगळं करत असताना माझ्या एक लक्षात आलं, आता STचं काम मध्यंतरी थांबलेलं होतं. ST डेपोचं ते करोनाच्या काळात थांबलं. परंतु तरी पण मी ज्यावेळेला विचार केला त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की ह्यांनी जो प्लान बनवलेला आहे तो एकदमच छोटा प्लान आहे. आज हे हायवेवर असलेलं ST स्टँड आहे. इथं एखादं जसं सुंदर असं बसस्थानक जसं विमानतळावर जशा सुविधा असतात तसं बसस्थानक झालं पाहिजे. त्याच्यासाठी BOTच्या तत्वावरचं टेंडर सावंतवाडीचं सुद्धा काढायचं. तर मला वाटतं की एवढं काम केल्यानंतर बिनविरोध निवडून द्यायला पाहिजे होतं. परंतु बिनविरोध राहिलं विरोधाला विरोध, विरोधाला विरोध, विरोधाला विरोध हे चालतं. आणि ह्याच्यामागे स्वतःचा स्वार्थ, ह्याच्या पलीकडे काही नाही. वाढत्या किमती, जमिनीच्या किमती ह्याच्या पलीकडे काय नाही. गोव्याच्या जवळ सावंतवाडी आहे ह्याच्या पलीकडे काय नाही. मोपा एअरपोर्ट झाला त्याच्यामुळे लोकांची दृष्टी त्या जमिनीवर आहेत त्या ह्याच्या व्यतिरिक्त काय नाही. आणि तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, भारतातल्या कुठल्याही माणसाला सिंधुदुर्गमध्ये येऊन जमीन घेण्याचा अधिकार आहे. परंतु त्यांनी ज्या दराने जमीन खरेदी केली तो दर त्या शेतकऱ्याला मिळाला पाहिजे. त्यांच्याकडून घ्यायचे कोट्यावधी रुपये आणि शेतकऱ्यांच्या हातावर काही टिकल्या हे करायच्या लाख रुपये आणि त्यांची खोट्या पॉवर ऑफ अटर्नीज घ्यायच्या. स्वतःच्या नावावर जमिनी किती केसेस आहेत जाऊन बघा आणि मग तुम्हाला कळेल की लोकांच्या शेतकऱ्यांच्या आसरूने भिजलेले पैसे आहेत. अजिबात स्वीकारू नका ते. आणि अशा लोकांना आपल्या गावामध्ये यायला सुद्धा देऊ नका. आधी विचारा की त्या शेतकऱ्यांचं काय केलं. शेतकरी आज काल मला कळलं की आरुंद्याच्या शेतकऱ्यांना 1-1 लाख रुपये आता आणून दिले कारण त्यांनी परत कंप्लेंट करू नये म्हणून. अजिबात विकू नका. आधी चौकशी करा की किती रेटला या जमिनीचा खरा दर काय, कंपनी किती दराने ह्या जमिनी देणार आहे आणि तेवढे पैसे आमच्या शेतकऱ्याला गेले पाहिजे. तुमचं कमिशन घ्या ना, तुम्ही एजंट आहे ना, घ्या 10% कमिशन. शेतकऱ्याला का लुबाडता. शेतकऱ्यांनी एक निर्धार केला पाहिजे, असल्या अनिष्ट प्रवृत्तीनं आम्ही जमिनी विकणार नाही. आम्हाला जो रेट, ते मग साऊथ इंडियामधली कंपनी असून दे, नॉर्थ इंडियामधली कंपनी असून दे, जो रेट आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे. तुमचं कमिशन रितसर काय ते घ्या. याच्या पलीकडे काय तुम्हाला व्यवसाय करायला कोणी बंदी केलेली आहे. लोकांना फसवायचं, खोट्या पॉवर ऑफ अटर्नीज करायच्या आणि लोकांच्या जमिनी आपल्या किंवा आपल्या भावाच्या नावाने करून घ्यायच्या. कुठला न्याय आहे हा. आणि त्याच्यामुळे असल्या अनिष्ट प्रवृत्ती यांना थारा देता कामा नये, नाहीतर शेतकरी पूर्णपणे या ठिकाणी लुबाडला जाईल. एवढं मला सांगायचं आहे.
त्याच्यामुळे मी काय कोणाचं नाव घेणार नाही. लोकांना काय समजायचं ते समजतं, कोण पैसे वाटतं ते समजतं, बाउन्सर आणणारा कोण आहे ते समजतं. त्याच्यामुळे ते बाउन्सर आणणारे त्यांना बाउन्सर त्यांचे लखलाभ हो. या लुबाडणारा मात्र शेतकऱ्यांच्या जमिनी लखलाभ व्हायला देणार नाही. शेतकऱ्यांना त्यांचे पैसे त्यांना पोचवणार, एवढं आपल्याला मी सांगतो. आपल्या सगळेजण आपण नेहमी मला सहकार्य करतो.